आपलं आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर 2025 केवळ सुटी नाही तर एक पवित्र प्रवास. बाहेरून शिस्त, आतून मात्र शांती. दिवसाची सुरुवात म्हणजे आध्यात्मिक आरंभ. नवीन दिवसाचा आरंभ केवळ सूर्यप्रकाशाने नव्हे तर आत्मप्रकाशाने आपण करतो. प्रार्थनेनं, गुरुस्मरणानं आणि स्वसंवादाने दिवस सुरू होतो. वेळेवर उठणं व तयार होणं, शिस्तीत उठणं म्हणजे यशाकडे पहिलं पाऊल. स्वतःला स्वच्छ, सुगंधित, सच्च करणं आणि आत्मविश्वासाने जागृत करणं. योग, ध्यान, श्लोक आणि थीम सॉन्ग, शरीरासाठी व्यायाम, मनासाठी ध्यान आणि आत्म्यासाठी मंत्र हीच खरी साधना. हेच डिव्हाइन डिसिप्लिन. ताजेतवानं होणं, दुसऱ्या टप्प्यासाठी स्वतःला नीटनेटकं स्वच्छ ठेवणं म्हणजे आत्मसन्मान. सकाळचा नाश्ता सात्विक, पोषक आणि प्रेमाने भरलेला नाश्ता. शरीरासाठी ऊर्जा आणि मनासाठी समाधान. परिपाठ व आत्मज्ञान, संघात बसून केलेली प्रार्थना म्हणजे एकतेचा अनुभव. प्रेरणादायी विचार आणि गुरूंचं मार्गदर्शन, आत्मिक उन्नतीचा मार्ग. आपली आवड मोकळेपणाने जगायला मिळणं हेच खरं स्वातंत्र्य. प्रत्येक मुलात एक कलाकार लपलेला असतो. इथे तो फुलतो. इथे डान्स, संगीत, कला आणि इतर कौशल्य मुलांना शिकायला मिळतात. हेल्दी ब्रेक, छोटासा ब्रेक पण मोठं पोषण, आरोग्यदायी आणि आनंददायी. माझी आवड सत्र 2. इथे आपल्या मुलांमध्ये कल्पनाशक्ती, मनाची एकाग्रता आणि लीडरशिप क्वालिटी घडते. दुपारचं जेवण सात्विक जेवण. अन्न हे ब्रह्म आहे, त्याचा सन्मान आणि मौनात घेतलेली गोड चव यामुळं शरीरही तृप्त आणि मनही तृप्त. इतर कौशल्य, टॅलेंट टाईम. इतर कौशल्य आणि पॅशन. विश्रांती आणि वाचन. शांत छोटी झोप म्हणजे नव्यानं उभं राहण्याची तयारी. वाचन आपल्या विचारांची नवलाई उभारून येते. अल्पोपहार, टेस्टी टाइम आउट. खेळ व स्वतंत्र वेळ. खेळ म्हणजे केवळ टाइमपास नाही, ती एक शाळा आहे. स्पर्धा, मैत्री, सामंजस्य हे सगळं मुलं खेळातून शिकतात. डिनरसाठी तयार होणं, शरीराचा व मनाचा पुनःशुद्धीकरण. संध्याकाळी ही ताजंतवानं होणं आवश्यक. रात्रीचं जेवण, रात्रीचा प्रसाद. जेवण म्हणजे केवळ उदरभरण नाही, ती संस्कृती आहे. मोबाईलशिवाय, गोंधळाशिवाय शुद्ध, आभारपूर्वक मुलं जेवण करतात. मनोरंजनाची वेळ. संस्कारक्षम चित्रपट, हरिपाठ, पावली, प्रेरणादायी व्याख्यानं, हसत खेळत संस्कार. पसायदान व मनशांती. संपलेला दिवस आणि आता आपण आभार मानतो. प्रार्थना म्हणजे आत्मपरीक्षण आणि शांततेची नांदी. रात्री 9:30 नंतर 13 तुझको अर्पण व गाढ झोप. 13 तुझको अर्पण म्हणजे पूर्ण दिवस परमेश्वराला अर्पण. 7 ते 8 तासांची गाढ झोप उद्याच्या नव्या उमंगासाठी. संस्कार शिबिर 2025 शिस्त आणि भक्तीचा संगम, जिथं मुलं स्वतःला शोधतात.